फायनली आईने गाई चुकीचा टाइम हो गेला. इसको पकड जरा, इसको पकड. मग त्याच बोललो ताकद लई आहे. नाही तर मागचं काही दिसणार नाही असा ठेव. चला निघूया घरी जाण्यासाठी. 4 वाजले, 4:30 वाजले नाहीत ना. समोरून गोट्या दुकानावर चाललंय. तुमची मॅच केव्हा आहे? रविवारी आहे का? दुकानावर नाही. हे गाईज, गुड मॉर्निंग. कशात तुम्ही? मला आशा आहे की तुम्ही सर्व मजेत असतात. आता आत्ताच आपली मॉर्निंग झालेली आहे. तर सकाळचे वाजलेत 6:45 वाजलेत. एवढी बेकार थंडी वाजते ना भाई, काय सांगू तुम्हाला. आई आले, आई आणि दादा लवकरच आले. आई वाटतं घरी उतरलीच नाही. जशी गाडी आली तशी दादा डायरेक्ट नाक्यावर घेऊन आला. न मी घरी वाट बघत असलेलो दादाची, आता येईल नंतर येईल. नंतर फोन केला, दादा बोलतो नाक्यावर बोलतो मी. सो चला, हे बघा मालाची गाडी आले. त्या साईडला मी टेम्पो पण लावला. आता पहिलं माल वगैरे उतरून घेऊ, मग लगेच तुम्हाला भेटू. चला, मी यायच्या अगोदर दादाने फळं वगैरे दिलं बघा मस्त. बघा एवढी घाण थंडी वाजते ना भाई, काय सांगू तुम्हाला. चला पहिलं बघू बर्फ वगैरे कापलाय का दादानी. कापला असेल. वाव, बरोबर. लय बेकार वाफ आली रे थंडी त्याच्यामध्ये. नाही, चला थोडासा मावरा तो काढून घेऊया न लगेच यो मावरा दाखवतो तुम्हाला. चलो, तर काही सकाळचे 10 वाजले. सर्व काम वगैरे करून झालेलं आहे. सर्व म्हणजे सर्वच केलं, फक्त बर्फ कापायचं बाकी येतो. एक काम आपला राहूनच जातो लास्टपर्यंत. सो चला तुम्हाला मावरा दाखवतो. मावरा तर जामच भारी आहे. सो स्टार्टिंग करूया सुरमईपासून. सुरमई बघा किती मोठी आहे. या साईडला कुठलं तरी मासा आहे. ही सुरमई बघा किती मोठी आहे. या साईडला छोटा सुरमई आहेत, हलवे आहेत, मांदेली आहे. इथे पण मांदेली आहे, बोंबील, गाबोली, वाव, जिताडा. पापलेटा दाखवा. पापलेटा व्हाईट पापलेटा लय मोठी आहेत. जरा जास्तच मोठी आणल्यात बघा आईने. बघा ही व्हाईट पापलेटा आत्ताच दिली. 5 होती, त्यात 2 दिले, 3 राहिले. जिताडी आहे. त्या साईडला व्हाईट पापलेट आहेत बारकीवाली. ही बी जिताडी आहे. ही कापरी पापड आहेत. तारले आणल्यात बघा आईने. तारल्या काटे खूप असतात, फक्त खायला एवढं भारी, खायला चव लागतो. बाकी आलू आहेत. तर काही सकाळचे 10:30 वाजले. मस्त नाश्ता करून घेऊया. मामाने तर आणलेला नाश्ता. आपल्याला सुकट आणि पापलेट वगैरे पटत नाही, बाकी सगळं पटतं फ्राय वगैरे. हे बघा तुम्हाला दाखवतो. मामाने आणलेला पापलेटनं बटाटा आणलेला सुकट. नाही खाल्ला यातला. मस्त न्यूट तलवलेलं बघा. न्यूट एक बघू खाऊन कसा होता. मी वडापाव आणले खायला, कारण की पापलेटमध्ये हे सुकी मच्छीमध्ये काटेच जास्त असतात, म्हणून मला खायची इच्छा होत नाही, त्यामुळे मी नाही खात. चला पहिले नाश्ता करून घेऊया आणि लगेच बर्फ कापायच्या मागे लागूया. या टाकल्याला पण घेऊन आलो आम्ही. हे टाकल्याला इथंच लागतं दुकानावर. तर काही मस्त नाश्ता करून झालेला आहे. आता मस्त एक लादी बर्फ कापतो. एकच लादी कापतो, कारण की एक लादीचीच गरज आहे आता, कारण की अर्धा फ्रीज ऑलरेडी भरलेला आहे. सो एक लादी कापू, लगेच दुसरा कापू करू. चला कापू, लगेच टाकू. गाईज आई चिमोरी बघा, सॉरी कॉल झालं. चिमोरी बघा कशी पकडते. पकड, डर की आगे जीते. हो खेळवती वाटते त्याला बोटावर. आई आईला ताकद जाम. निघूत मला बी नव्हता यावर. हो फायनली आईने गाई. चुकीचा टाइम हो गेला. इसको पकड जरा, इसको पकड. मग त्याच बोललो ताकद लई आहे. असती पकड. पण याने तर खेळवले आम्हाला इथंच. आई आई तसं नको पकडू. आई मामा बघ कसा पकडत जागत. ये मामा ताकद जाम. मस्ती
या मग मामाची ताकद बघ, मामाची ताकद टाकायचं तर. हो निघूत पण निघलेला बाबा. तर काय दुपारचे वाजलेत 1:45 वाजले, दुकान वगैरे बंद करून झालेलं आहे. आई आणि दादा लवकरच गेलेत. सो मी चाललोय मस्त टेम्पो घेऊन. टेम्पोमध्ये टाकल्यात फाट्या, जे सप्रा बांधायला आपण घेतलेली ते सर्व काय लागत नाहीत म्हणून आई बोलले घरी घेऊन जा. चला मी सर्व फाट्या वगैरे भरल्या टेम्पोमध्ये. टेम्पो आहे मटमल्याच्या इथे. तर चला निघूया. बघा सर्व दुकान वगैरे बंद केलं आहे तर निघूया चला. चला काहीच बघा फाट्या भरल्यात मस्त ना, पाटी बिटी सगळं काय बरोबर ठेवलं आहे. तर चला हिला जरा खाली करू, नाही तर मागचं काही दिसणार नाही असा ठेवू. चला निघूया घरी जाण्यासाठी, भेटूया लगेच. चला बाप्पांचं दर्शन आपण सकाळीच करतो आल्याने. आता निघूया जायला. गाईज दुपारच्या वाजल्यात 3:45 वाजलेत. मस्त चाललं दुकानावर चालत चालत, कारण की दादा लवकरच गेले समोर. आपण चाललोय आता, कारण गाडी पण नाही आहे. मामाच्या गाडीचं जरा काम निघलं म्हणून मामाने गाडी नेले. तर चला निघूया, ऊन पण लय लागतं. चला निघू पटकन. गाईज चाललोय मस्त रस्त्याने चालत चालत. बघा 4-4:30 वाजलेत. सॉरी 4च वाजले, 4:30 वाजले नाहीत ना. समोरून गोट्या दुकानावर चाललंय. तुमची मॅच केव्हा आहे? रविवारी आहे का? दुकानावर नाही नाही. चला निघूया जायला, मग भेटू लगेच तुम्हाला दुकानावरती. तर काहीच पोहोचलोय दुकानावरती. सर्व मावरा वगैरे लावून झालेलं आहे. ते बघा सर्वच मावरा लावला. मग वाजलेत संध्याकाळचे वाजलेत 5:45 वाजलेत. या साईडला बाईची माणसं कामं बघा कशी करतात. हे मच्छी विच्छी त्यांची, रुक्षण प्यासी रहू कटला लाईट बीट लावून ओके मध्ये. चला ब्लॉग कंटिन्यू करा लास्टपर्यंत राहा. तर काही आजचा ब्लॉग इथेच एंड करतो. जर माझा ब्लॉग कोणाला आवडला असेल तर एक लाईक करा, एक कमेंट करा. जर आपल्या चॅनलवर कोणी नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. सो लवकर जाऊन आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.